ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत असतो की सायलीला आता त्या रिक्रिएशन अपघातामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. सगळ्या गोष्टी तिला आठवलेल्या असतात. सगळ्यांचे चेहरे तिला आठवलेले असतात. आता ती घरी आलेली असते. घरी आल्यानंतर तिला सर्व गोष्टी आठवत असतात परत, कारण की त्याच घरात तिच्या भरपूर आठवणी असतात. आता बाकी सगळ्यांना कळत नसतं नेमकं सायलीला झालंय तरी काय, मात्र अर्जुनला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे अर्जुनही ते तिच्याकडे पाहून हसत असतो. इकडे सायली आल्याबरोबर पूर्ण आजीला घट्ट अशी मिठी मारत असते. सायली तरी ते फार खुश असते, कारण की तिचे दोन्ही कुटुंब तिला भेटलेले असतात. दोन्ही कुटुंबाचे चेहरे, सगळं तिचं बालपण तिला आठवलेलं असतं. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नसतो. आता तिला खरं तर DNA टेस्टच्या रिपोर्टची सुद्धा गरज नसते, कारण की ती अभिमानाने सांगू शकेल की मला ह्या सर्व गोष्टी आठवतात. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांसमोर येतील तेव्हा सगळ्यांनाच किती आनंद होईल. आता दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये जातात तेव्हा सायली म्हणत, मी तन्वी याची खात्री पटलेला हा क्षण आहे, त्यामुळे मी ते फार खुश आहे असंही ते सायली म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आणि माझी तन्वी मला परत मिळाली म्हणून मला सुद्धा फार आनंद होतोय. आता सायली अर्जुनला मिठी मारत असते आणि म्हणत असते, आणि माझा अर्जुन मला परत मिळाला. आता यांचं बोलणं सुरू असतं तितक्यातच कुसुमचा कॉल आलेला असतो. कुसुम लगेच त्यांना गडबडीतच आश्रमात बोलवत असते. त्यामुळे दोघांनाही जरा टेन्शन आलेलं असतं. गडबडीतच ते दोघेही आता मधुभाऊकडे निघालेले असतात. आता मधुभाऊ खरं तर इथे शुद्धीवर आलेले आहेत बरं का. हे मोठं खूप सरप्राईज असतं, ते म्हणजे सायलीसाठी. आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहितलं होतं की मधुभाऊ थोडीफार हालचाल करतात, पण शुद्धीवर येतील असा थोडासुद्धा अंदाज नसतो. आता मधुभाऊ म्हणत असतात की ही सायली नाही आहे. त्यावर इकडनं कुसुम म्हणत असते, असं काय करताय मधुभाऊ तुम्ही, ही सायली आहे आपली. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणत असतात, नाही ही सायली नाही, ही तन्वी आहे. आता मधुभाऊच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर सायली ते फार खुश झालेली असते. तिला कळत नसतं नेमकं हे सर्व काय आहे, स्वप्न तर नाही ना असं तिला वाटत असतं, कारण की गेले काही दिवस झालं मधुभाऊंना हाच ती प्रश्न विचारत होती आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तिला भेटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब